प्रत्येक वर्षी जानेवारी महिना संपत आला की नदीतील मासे मरायला सुरुवात होते. कुत्री नदीत मरून पडली तरी यंत्रणा लक्ष देत नाहीत. हेच पाणी कोल्हापूरच्या खाली असलेली गावं पितात. कुत्री मेली, मासं मरतायत, आता माणसं मरायची वाट पाहताय का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय. गेली अनेक वर्ष पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकांच्या आणि भाषणांमध्ये घोषणेपुरताच उरला असून याच्या उपाययोजना म्हणजे केवळ मलमपट्टी असल्याची टीका आहे. वास्तविक गेल्या 25 वर्षापासून पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुरू झाला. याबाबत उच्च न्यायालयात 2012मध्ये जनहित याचिका दाखल झाली. तेव्हा न्यायालय निर्देशानुसार पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आणि प्रमुख अधिकारी लोकप्रतिनिधींच्या बैठका झाल्या. परंतु तुटपुंजा निधीच्या जोरावर आळू लावणे आणि बंधारे घालणे, दूषित पाण्याचे नमुने घेणे, पंचनामे करणे आणि अहवाल नोटिसा पाठवणे या पलीकडे काहीही होत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. नदीकाठाला अनेक औद्योगिक वसाहती आहेत, साखर कारखाने आहेत. यातून दिवसाढवळ्या रसायनयुक्त पाणी पंचगंगेत मिसळते. यामुळेच पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि मासे मरायला सुरुवात होते. दरवर्षी हे चित्र दिसत असूनही नेते मंडळी हे चित्र गांभीर्याने न घेता उलट गणेश मूर्ती नदीतच धरण्याचा आग्रह करण्यात येतो. पर्यावरणविषयक कायदे आणि नियम याचा आधार घेत रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी सोडणाऱ्या आस्थापना आणि संस्था यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत या स्थितीत सुधारणा होणार नाही. ही धमक शासन दाखवणार का, हाच खरा प्रश्न आहे. दृष्टिक्षेपात पंचगंगा खोऱ्यातील वसाहती कोल्हापूर आणि इचलकरंजीचे 2 महानगरपालिका तर आहेतच, तर शिरोळ, हुपरी, हातकणंगले, कुरुंदवाड या नगरपालिका आहेत. तसेच एकूण 8 औद्योगिक वसाहती असून शिवाजी उद्यमनगर कोल्हापूर, पुलाची शिरोली, गोकुळ शिरगाव, जवाहरनगर, अकिवाटे उद्योग क्षेत्र, पार्वती उद्योग क्षेत्र यड्राव, इचलकरंजी शहर प्रक्रिया, लक्ष्मी उद्योग क्षेत्र तिळवणी तसेच औद्योगिक वसाहती आहेत. त्याचबरोबर या विभागात 7 साखर कारखाने असून यामध्ये दत्त साखर कारखाना हा सुर्ले पोर्ले, डी.वाय. पाटील साखर कारखाना असळज, कुंभी कासारी साखर कारखाना कुडिहो, भोगावती साखर कारखाना परिते, राजाराम साखर कारखाना कसबाबाडा, पंचगंगा साखर कारखाना इचलकरंजी, दत्त साखर कारखाना शिरो ही साखर कारखाने आहेत. त्यामुळे दिवसाढवळ्या रसायनयुक्त पाणी, सांडपाणी पंचगंगेत मिसळतं. त्यामुळेच मासे मरायला सुरुवात होते. 25 वर्षापासून पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुरू झाला आणि आता तो गंभीर बनला आहे. याबाबत उच्च न्यायालयात 2012मध्ये जनहित याचिका दाखल झाली आहे. तेव्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीबाबत अधिकाऱ्यांच्या शेकडो बैठका झाल्या, मात्र निष्पन्न काहीच झालं नाही. मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी.